पाळी, गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती. स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा वेगळ्या आरोग्य गरजा घेऊन येतो. स्त्रीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे होय. आई म्हणून, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून प्रत्येक नातं जपत असताना स्त्री अनेकदा स्वतःच्या आरोग्याला शेवटचं स्थान देते. पण ज्या हाताने संपूर्ण कुटुंबाला आधार दिला त्या हातांना बळ देणंही तितकंच गरजेचं आहे. कारण स्त्री निरोगी असेल तरच कुटुंब निरोगी राहील. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आपला हा वुमन स्पेशल मालिकेचा भाग चाललेला आहे 3रा. मागच्या दोन्ही भागात आपण पल्लवी मॅडमकडून बरंच काही गोष्टी जाणून घेतल्या आहेत आणि या भागामध्ये आपण मुख्यतः मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती याबद्दल आपण बरंच काही मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आरोग्याच्या आपल्या राजमार्गावर. आपला हा 3रा एपिसोड आहे आणि त्याचं शीर्षक आहे, आपलं मेन आहे रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज. तर मला हे जाणून घ्यायचं आहे, मेनोपॉज म्हणजे नेमकं काय आणि हा एक नैसर्गिक बदल असतो का एक आजार हा प्रकार आहे? मेनोपॉज हा आजार नाही आहे पहिली गोष्ट. अच्छा. एक नैसर्गिक बदल आहे. जसं स्त्री एखादी वयात येते त्यावेळेला प्युबर्टी आपण म्हटलं, वयात येताना पाळी चालू होते, तसं जाताना जे काही बदल होतात ते बदल म्हणजे मेनोपॉज आहे. तर हा एक नैसर्गिक बदल नाही आहे, हा कोणताही आजार नाही. अच्छा, असं यायचं एक्झॅक्ट वय किती असतं? साधारण वय आपण बघितलं तर आपण रेंज ठरवलेली आहे त्याच्यासाठी. 45 to 55 इयर्स ऑफ अ एज. अच्छा. त्याच्यामध्ये आयडियली कधीही तो येऊ शकतो. ते आपल्याला ॲक्च्युली डिसाईड नाही करता येत की आत्ता येईल, मग येईल, ह्या महिन्यात पुढच्या म्हणजे महिन्यात. पण ढोबळ 45 ते 55 या वयापर्यंत आले आणि पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण कधी लेबल करायचं तर थ्रूआउट 1 इयर जर का त्या स्त्रीला पिरियड आलेच नाहीत तर समजायचं की मेनोपॉज अचीव्ह झाला. ओके, म्हणजे 1 वर्षापर्यंत पिरियड आलेले नसले पाहिजेत. नसले पाहिजे तर मग बरं. मेनोपॉज अचीव्ह झाला. काही वेळेला होतात असे इश्यूज की येतात 4-5 महिन्यांनी, तर त्यावेळेला आपण नाही पकडू शकत. पण हा समजा पिरियड लांबला म्हणजे पोस्ट 55 जर झालं किंवा 45च्या आधी जर मेनोपॉज व्हायला लागला तर त्यात काही आजाराची लक्षणं काही आहेत का? दुसरं कुठलं आजाराचं इंडिकेशन आहे का ते? लवकर जाणं म्हणजे काय, जर का त्या स्त्रीच्या ओव्हरीजमधले जर एग जर संपले असतील, म्हणजे अच्छा. प्रीमॅच्युअर ओव्हरियन इन्सफिशियन्सी असेल तर लवकर जाऊ शकतो. किंवा बाय एनी चान्स तिला कोणताही कॅन्सर आहे ज्याच्यासाठी किमोथेरपी वगैरे जर चालू आहे तर अशा वेळेलाही पिरियड्स लवकर जाऊ शकतात. ओके. आणि ऑफकोर्स जेनेटिक रिलेशन ह्याला आहे, म्हणजे तिच्या आईची, बहिणीची वगैरे जर का लवकर गेली असेल तर हे एक व्हेरिएशन राहतं याच्यामध्ये. एखादी सर्जरी झाली आहे, सर्जरी म्हणजे उफरेक्टोमी झाली असेल, म्हणजे अंडाशय काही कारणास्तव काढावे लागले असतील तिची, बरं. तरी मग लवकर जाणार आहे. होऊ शकते हो, मेनोपॉज. लवकर होऊ शकतो. मेनोपॉजची लक्षणं कुठली कुठली असतात? लक्षणांमध्ये मोस्ट कॉमन आता ह्याच्यामध्ये सिम्पटम राहतो हॉट फ्लशेस. हॉट फ्लशेस म्हणजे काय, तर अगदी अचानक तुम्हाला एक 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी खूप घाम आल्यासारखं, खूप गरम होतं आहे असं वाटेल, जेव्हा की ओके. सराउंडिंग नॉर्मल आहे. हे मूड स्विंग्स येऊ शकतात, अच्छा. इरिटॅबिलिटी, चिडचिड होणं, ह्या गोष्टी आहेत. किंवा जर का कसं आहे, तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल की मेनोपॉजमध्ये ऑस्टिओपोरोसिस होतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांमध्ये थोड्याफार प्रमाणात ठिसूळता यायला लागते. ह्या सगळ्यामुळं हातपाय दुखणं, थकवा जाणवणं, मूड चेंजेस होणं, अगदी तळवे वगैरे पण गरम होतात. रात्री झोपेतसुद्धा काही जणांना नाईट फ्लशेस येऊ शकतात. झोपेतसुद्धा घाम येणं वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आणि पाळी जायच्या पिरियडमध्ये म्हणजे साधारण 1-2 वर्षापासनं म्हणजे बिफोर दॅट पिरियड तुम्हाला अगेन मेन्सेसची इरेग्युलॅरिटी किंवा काही प्रॉब्लेम्सला फेस करावं लागू शकतं. इरेग्युलॅरिटी म्हणजे 3-4 मंथ्स येणार नाहीत, नंतर येतील, आल्यानंतर 10-15 डेज जातील. हा एक पॅटर्न राहू शकतो त्यामध्ये. साधारण किती महिन्यापर्यंत किंवा किती वर्षांपर्यंत हे सगळं चालतं? हे साधारण पेरीमेनोपॉझल एक आहे आणि पोस्ट मेनोपॉझल म्हणजे एकदा का मेनोपॉज झाला की ह्याची जी सिम्पटम्सची सिव्हिरिटी आहे ही कुठेतरी कमी होत कमी जाते. होते. पण पेरीमेनोपॉझल हा जो काही ट्रान्झिशन पिरियड जो असतो 1 to 2 इयर्स बिफोर अचिव्हिंग मेनोपॉज, त्याच्यामध्ये ह्याची सिव्हिरिटी थोडीफार जास्त असते.
मेनोपॉज म्हटलं की म्हणजे पाळी समाप्त होते जाते. हां, पाळी समाप्त होते म्हणजे जे काही इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्स जे स्त्रियांमध्ये थ्रू आउट हर लाईफ पिरियड जे ॲक्टिवेट असतात ते काय होतात, ग्रेटली त्यांच्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यूमध्ये डिमार्केशन येतं की आता ते नाहीसे होत आहेत किंवा फंक्शनिंग खूप कमी होतं आहे, नष्ट होतं आहे आणि मग ते मेन्सेस जातात. असं पण थोडक्यात बऱ्याच होतं. वेळा काही स्त्रियांमध्ये त्यानंतरसुद्धा ब्लिडिंग व्हायला लागतं. त्याची कारणं काय असू शकतात? हां, ते म्हणजे परत पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग म्हणजे तुम्ही मेनोपॉज अचीव्ह केला आहे, हं. झाला आहे तुमचा मेनोपॉज आणि असं अचानकच कधीतरी अंगावरून थोडंफार गेलं अंगावरून, तर ही कन्सर्नची गोष्ट असू शकते. अच्छा. का? कारण बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये एक एंडोमेट्रियल कॅन्सर व्हरायटी असते. त्याचं एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा सर्व्हिक्सचा कॅन्सर. सर्व्हिक्स म्हणजे पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर. तर ह्या कॅन्सरचं एक लक्षण आम्ही पकडतो पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग. म्हणजे अच्छा. प्रत्येक वेळेला कॅन्सरच निघेल असं नाही. पण जर का मेनोपॉज अचीव्ह झाला आहे आणि तुमच्या अंगावरून असं लाल परत गेलं, तर 100% तुम्ही डॉक्टरांना भेटा. ते एंडोमेट्रियमचा थिकनेस किती आहे ते पाहतील आणि त्याच्यानुसार जर गरज वाटली तर कधी-कधी आपल्याला ते काढून हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवणं आणि त्याच्या रिपोर्टनुसार पुढे काय मॅनेजमेंट लागणार असेल तर ते करणं हे इम्पॉर्टंट राहतं या सगळ्यामध्ये. ह्या मेनोपॉजमध्ये आणखीन कुठले आजार जडण्याची शक्यता असते का महिलांना? हां, म्हणजे हे आता आपण मगाशी पाहिले ते मेनोपॉजचे सिम्प्टम्स झाले. हं. हे जनरल सिम्प्टम झाले. मग अजून काय होतं तर ऑस्टिओपोरोसिस होतं. म्हणजे हाडांमध्ये ठिसूळता येते. त्याच्यानंतर जनाइटो युरिनरी सिंड्रोम किंवा सिम्प्टम्स येतात त्यांच्यामध्ये. जनाइटो युरिनरी सिम्प्टम्स काय येतात? तर ऑफकोर्स ह्या सगळ्या हॉर्मोनल याच्यामुळं व्हजायनल लॅक्सिटी वगैरे झालेली असते. त्यामुळं सिम्प्टम्समध्ये काय येतात? युरिनरी अर्जन्सी. अच्छा. अर्जन्सी म्हणजे आली की मला लगेच जावं लागते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? खूप वेळा जावं लागते. आणि मग इट कॅन बी असोसिएटेड विथ व्हजायनल इन्फेक्शन्स ऑल्सो. म्हणजे जर का युरिनरी इन्फेक्शन झाले तर व्हजायनल इन्फेक्शन्स वगैरे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये राहतात. आणि हा एक जेनाइटो युरिनरी सिम्प्टम्स आले. अजून एक सिम्प्टम म्हणजे व्हजायनल ड्रायनेस. ड्रायनेस. ओके. तर व्हजायनल ड्रायनेस हाही इट इज असोसिएटेड विथ सडन लो लेवल ऑफ इस्ट्रोजन हॉर्मोन. तर व्हजायनल ड्रायनेस झाला तर मग त्यांना डिस्पॅरेन्युया म्हणजे संबंध ठेवताना दुखणं. बऱ्याच वेळेला असं आपण काही 50% असे पेशंट्स आहेत की आफ्टर मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉझल त्यांच्यामध्ये हा जो काही सेक्स ड्राईव्ह आहे तो कमी होतो आणि काही लोकांमध्ये म्हणजे पोस्ट मेनोपॉझल स्त्रियांमध्ये कधी-कधी लॅक्सिटी वगैरे येते किंवा आता आपल्याला प्रेग्नन्सी राहणार नाही ह्याच्यामुळं ड्राईव्ह त्यांचा राहू पण शकतो. ओके. असं आहे. तर रेग्युलर रूटीन सिम्प्टम्ससोबत हे काही जेनाइटो युरिनरी सिम्प्टम्स, डिस्पॅरेन्युया ह्याही गोष्टी मेनोपॉजच्या रिलेटेड आहेत. काही हार्टचे सिम्प्टम्स, काही हार्टचे प्रॉब्लेम्स सुटतात का त्यांना? हां, म्हणजे आता काय होतं सडन आता जसं म्हणजे ह्या हॉर्मोन्सचं खूप मोठं काम आहे. तर हे हॉर्मोन सडन फंक्शनिंग त्यांचं कमी झाल्यामुळं जी फॅट डिपॉझिशन आहे तर हं, हं. ते वेगळ्या पद्धतीनं होऊन ओबेसिटी वाढू शकते आणि अच्छा. मग हार्टचे जे काही आपण आहे कार्डिओव्हॅस्क्युलर काही जी डिसीजेस आहेत त्यांचा धोका हा राहू शकतो स्त्रियांमध्ये. मग ह्या मेनोपॉजसाठी जे तुम्ही म्हणताय इस्ट्रोजन संपलेलं आहे, बाकी हॉर्मोन्स डिस्टर्ब्ड आहे, त्याला मग ट्रीटमेंट काय असू शकते? सगळ्यात महत्त्वाचं आता जर का जनरलाइज सिम्प्टम्सचं जे काही प्रमाण आहे किंवा त्याची सिव्हिरिटी जी आहे ती जर अगदी माइल्ड व्हरायटीची असेल तर आम्ही त्यांना थोडे लाईफस्टाईल चेंजेस करायला सांगतो. जर का तुमच्या बॉडीमधलं व्हिटॅमिन डी, कॅल्शियम ह्याची मात्रा जर का कमी असेल तर त्या पद्धतीनं डाएट घ्या तुम्ही किंवा काही सप्लिमेंट्स घ्या. ह्याच्यासोबत डाएट आणि एक्सरसाइज ह्याचा वापर करून आपण ते मॉडिफाय होतं आहे का हे पाहतो. पण जर का ह्याला रिस्पॉन्स नसेल किंवा खूप प्रमाणात डिस्पॅरेन्युया आहे, खूप सिव्हिअर प्रमाणात व्हजायनल ड्रायनेस आहे, हे व्हॅझोमोटर सिम्प्टम्स जे आहेत, हॉट फ्लशेस आणि इरिटेबिलिटी हे जर का खूप जास्त सिव्हिअरिटी असेल तर मग त्यांना आपण हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देऊ शकतो. म्हणजे काय तर जे आता नैसर्गिकरित्या काम करणारे जे हॉर्मोन्स बंद झालेत बॉडीमध्ये ते आपण थोड्या काही कालावधीसाठी आपण टॅबलेटच्या फॉर्ममध्ये देऊ शकतो त्यांना. ते HRT म्हणला तुम्ही आता, की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. ह्याचा नेमका कालावधी किती असतो? किती दिवस घ्यायला लागतो? शॉर्ट पिरियडसाठी म्हटलं तर
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही 3 महिने किंवा 6 महिने अच्छा. हे तुम्ही जोपर्यंत सिम्पटम्स तुमचे सबसाईड होत आहेत तोपर्यंत घेऊ शकता. किंवा व्हजायनल ड्रायनेस असेल तर इस्ट्रोजनची क्रीम अप्लाय करायला दिली जाते. जर का डिप्रेशन लाईक म्हणजे HRT हा तर भाग झालाच, पण ह्याच्यासोबत आपण अजून काही ट्रीटमेंट मॉडॅलिटीज असू शकतात. तर गरज वाटली खूप अगदी सिव्हिअर केसेसमध्ये तर अँटी डिप्रेशनचाही याच्यामध्ये रोल रोल आहे. आहे. पण असं म्हणतात की मेनोपॉज हा स्त्रियांचा एक आयुष्याचा एक दुसरा टप्पा असतो. त्यानंतरचं जीवन जर त्यांना व्यवस्थित घालवायचं असेल तर कुठल्या सवयी त्यांनी अंगीकारल्या पाहिजे जेणेकरून त्यांचं आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या कुटुंबाचं पण जीवन सुसह्य झालं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल, की मेनोपॉजचे हे सिम्प्टम्स आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं, की तुम्ही तुमच्या बायकांमध्ये ऐकता, की पाळी जाताना असं होतंच. तर ह्याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही एकदा डॉक्टरांना भेटून तुमचे जे काही सिम्प्टम्स आहेत ते सगळे त्यांना एक्सप्लेन करा. त्यांना जर गरज वाटली तर ट्रीटमेंट पुढे ठेवायची, काय करायचं हे त्यांना ठरवू द्यात. काही वेळेला होतं असं, की लाजतात बायका, कसं सांगू मी? हं, हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हे लाज न बाळगता ह्या गोष्टीसुद्धा ओपनली तुम्ही शेअर करा. शेअर विथ तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि मग तुम्ही सल्ला घ्यायचा असेल तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्लासुद्धा घ्या. त्याच्यानंतर आता चिडचिड होणं ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. कॉमन आहेत म्हणजे एक मेनोपॉजचं ते एक लक्षण आहे. पण ह्याच्यावर मात करायची असेल तर तुम्ही नियमित व्यायाम ठेवा. ओके. म्हणजे ह्या फेजमध्ये किंवा मेनोपॉजच्या एजमध्ये तुम्हाला काही जिम लावा असं मी सजेस्ट नाही करणार. पण वॉकिंग असेल, काही योगासनं तुम्हाला जमत असतील तर ते त्याचा 100% तुम्ही याच्यामध्ये वापर करा. डाएटवरती कॉन्सन्ट्रेट करा. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या लेवल्स कशा तुमच्या मेंटेन राहतील, जेवढं काही डाएटमधनं तुम्हाला घेता येईल तेवढं घ्या. हं, हं. काही वेळेला सप्लिमेंट जर लागले तर त्या ऑस्टिओपोरोसिस प्रिव्हेंट करण्यासाठी जरूर घ्या, जिथं गरज असेल तिथं. आणि अजून ह्याच्यावरती मात करायचं म्हटलं तर मी सांगेल तुम्हाला की फॅमिलीचा सपोर्ट ह्याच्यावरती महत्त्वाचं खूप आहे फार. महत्त्वाचा आहे. बरोबर. म्हणजे काय आहे, तुमची आई ह्या एजमध्ये असेल किंवा तुमची सासू असेल किंवा कुणाची बायको लागत असेल, तर ह्या वयामध्ये चिडचिड काय सारखी चिडचिडच करते, असं करते, तसं करते. तर हे ती काही मुद्दामून करत नाही आहे. हे सगळं तिचं जे ठरवणार आहे ते सगळे हॉर्मोन्स आहेत. बरोबर. तर ह्याच्यावर तुम्ही लगेच रिॲक्ट न करता ह्याच्यातून तुम्ही कशी त्या स्त्रीला मदत करू शकता. काही वेळेला मुलं ह्याच्यामध्ये मदत करू शकतात, की आता वयोमानानुसार काही कामं जमत नाही आहेत, तर काही कामांचा भार तुम्हीही घ्या. ते हे अप टू प्रत्येकाच्या घरावरती डिपेंड आहे ह्याच्यामध्ये कोण बरोबर. किती इन्व्हॉल्व होईल आणि कसा सपोर्ट मिळेल. सपोर्ट मिळेल. पण मी 100% सल्ला देऊ शकते ह्याच्यामध्ये, की तुम्ही ह्याच्यामध्ये त्या स्त्रीला समजून घ्या. कारण आधी ती तुमची आई होती, ज्यावेळेला सगळं करत होती, पण आता मेनोपॉझल ट्रान्झिशनमध्ये किंवा आधी बायको म्हणून सगळं करत होती. आता मेनोपॉझल ट्रान्झिशनमध्ये तिच्याकडून ह्या सगळ्या चुका होत आहेत. काही वेळेला विसरणं होत असेल, एक गोष्ट वारंवार सांगावी लागत असेल, तर 100% तुम्ही जरूर सांगा. वारंवार सांगायला लागतंय ना, सांगा तुम्ही. कारण हे काही ती ठरवून मागत नसते. बरोबर आहे. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे फॅमिलीचा एक सपोर्ट आणि जर का व्यायाम वगैरे ह्या गोष्टींसाठी थोडंसं फॅमिलीने प्रोत्साहन दिलं, तर त्या करू शकतात. बरोबर. असं आहे. आणि त्यांचा काही छंद असेल स्त्रियांचा हां, तो जो जोपासा छंद किंवा काही जोपासणं कसा. त्यांना ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आनंद मिळतोय, त्या ॲक्टिव्हिटी करा. आणि 100% तुमच्या तब्येतीकडे लक्ष देताना काही छोटे-मोठे सिम्प्टम्स असतील त्याच्याकडे दुर्लक्ष न करता बाबा योग्य वेळेला त्या गोष्टी जाणून घ्या. बरोबर. जसं मी मगाशी म्हटलं पोस्ट मेनोपॉज ब्लीडिंग हे बऱ्याच वेळेला त्या स्त्रिया सांगत नाहीत. हो. असं अंगावरून गेलो होतो. लाजेपोटी पण सांगत नाही नसतील. सांगत. किंवा लघवीला मला जास्त वेळ जायला लागते किंवा आलं की लगेच जावं लागतं. हे ओपनली काही वेळेला बोललं गेलं जात नाही. आणि मग ह्या गोष्टी काय होतात, लेट डायग्नोज होतात काही गोष्टी. बरोबर. मग लेट डायग्नोज जर झाल्या तर मग त्याचं पुढचं जे काही प्रिडिक्शन आहे तेही आपल्या हातात जास्त राहत नाही. बरोबर आहे. त्यामुळे वेळोवेळी हे गोष्टी केलेल्या बऱ्या कधी. वेळोवेळी ह्या गोष्टी जाणून घेऊन करा तुम्ही. हा एक महत्त्वाचा सल्ला आहे. तर मंडळी, आपला हा वुमन स्पेशलचा तिसरा भाग संपलेला आहे. आज मेनोपॉजबद्दल बरीचशी माहिती आपल्याला मॅडमकडनं मिळालेली आहे. मेनोपॉज हा एक स्त्रियांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. तो शेवट नाही. त्यानंतरही अख्खं आयुष्य पडलं आहे आणि ते कुठल्या प्रकारे घालवायचं आणि कसं फॅमिलीनी त्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे याबद्दल बरंच काही आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुमचा
सहभाग ह्यात निश्चित गरजेचा आहे. काही तुमचे कमेंट्स असतील तर आम्हाला नक्की पाठवा. मॅडम त्यांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतील. आणि पाहत राहा आपल्या आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन एक्सपर्टसह नवीन एपिसोडमध्ये. मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही Thank आजच्या 3 एपिसोड छान आम्हाला दिलेली आहेत माहिती आणि बऱ्याचशा ज्या गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे स्त्रियांच्या दृष्टीने तो झालेला आहे. पुन्हा एकदा तुमचं थँक्यू सो मच फॉर कमिंग ओव्हर.